नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वीरांगना या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण स्थूल वाचनातील पाठ क्रमांक 3 अभ्यासणार आहोत आणि या पाठाचा हा सेशन क्रमांक 4 आहे। वीरांगना म्हणजेच शूर कार्य करणारी स्त्री। वीरांगना या पाठामध्ये तुम्हाला 2 स्त्रियांची माहिती दिलेली आहे। पहिली स्त्री म्हणजेच लेफ्टनंट स्वाती संतोष महाडिक आणि दुसरी स्त्री म्हणजेच सब इन्स्पेक्टर रेखा। आतापर्यंत वीरांगना या पाठाच्या 3 भागामध्ये आपण लेफ्टनंट स्वाती महाडिक यांच्याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे। वीरांगना या पाठाच्या 4थ्या सेशन पासून आपण सब इन्स्पेक्टर रेखा यांच्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। चला तर आता आपण प्रत्यक्ष पाठाच्या माध्यमातून सब इन्स्पेक्टर रेखा या वीरांगनेची माहिती जाणून घेऊया। शिक्षण हे खऱ्या अर्थाने उन्नतीचे साधन आहे। उन्नती म्हणजेच विकास किंवा प्रगतीचे। मनुष्याला जर आपल्या विकास आणि प्रगती करायचं असेल तर त्यासाठी शिक्षण घेणं अत्यंत आवश्यक आणि गरजेचं आहे। सुशिक्षित आणि सुसंस्कृत जनता ही राष्ट्राची संपत्ती आहे। मग आपल्या देशाचा विकास होण्यासाठी अनेक घटकांचा हातभार लागत असतो आणि अशी ही आपली राष्ट्राची संपत्ती म्हणजेच ह्या राष्ट्राची जनता ती कशी असली पाहिजे तर सुशिक्षित आणि सुसंस्कृत असली पाहिजे। आणि मनुष्यामध्ये सुशिक्षितपणा आणि सुसंस्कृतपणा हा शिक्षणाच्या माध्यमातूनच येत असतो। अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जाणाऱ्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणणे पण महत्त्वाचे असते। बघा, मनुष्याच्या जीवनामध्ये शिक्षण पूर्ण न होण्यापाठीमागचे अनेक कारणं असतात। मग अशा रीतीने अनेक समाजातील अनेक घटक अनेक लोक काही ना काही कारणामुळे या शिक्षणापासून वंचित होतात आणि मग अशा वंचित राहणाऱ्या लोकांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणणे हे अत्यंत महत्त्वाचे असे कार्य असतं। त्यासाठी प्रयत्न करणे हे सुद्धा प्रत्येकाचेच कर्तव्य आहे। मग आपण ह्या देशाचे नागरिक आहोत, ज्याप्रमाणे आपण ह्या देशाचे नागरिक म्हणून अनेक कर्तव्य असतात, आपल्या जबाबदाऱ्या असतात, त्याचप्रमाणे अपूर्ण शिक्षण करणाऱ्या ज्या लोकांचे काही सामाजिक कारणं असतात त्या सामाजिक कारणासाठी आपण सुद्धा काहीतरी प्रयत्न केले पाहिजे। एक देशाचा सजग नागरिक म्हणून आपलं ते सुद्धा कर्तव्य आहे। शिक्षणापासून वंचित राहिलेल्या आयुष्याच्या वाटेवरून भरकटलेल्या मुलांना पुन्हा मार्गावर आणून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे समाजहिताचे मोलाचे कार्य करणाऱ्या सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे। रेखा मिश्रा ह्या एक सब इन्स्पेक्टर असून सुद्धा त्यांनी आपल्या सामाजिक बांधिलकी टिकवून ठेवलेले आहे आणि आपल्या समाज हिताच्या या कार्यामध्ये त्यांनी जी मुलं शिक्षणापासून दूर राहिलेले आहेत, काही कारणास्तव त्यांचं शिक्षण अर्धवट राहिलेले आहे आणि आयुष्याच्या वाटेवरून भरकटलेल्या म्हणजे की काही कारणामुळे मुलांना आपल्या जीवनाचं बालपण जे असतं ते शिक्षणामध्ये घातलं पाहिजे, आपण पालकांबरोबर राहिलं पाहिजे, पण काही कारणास्तव आपल्या जीवनाच्या योग्य मार्गावरून अशी मुलं भटकलेली असतात। चुकीच्या मार्गाने ते मार्गक्रमण करत असतात आणि शिक्षण अर्धवट सोडावं लागतं त्यांना। मग अशा चुकीच्या मार्गावरून भरकटलेल्या मुलांना पुन्हा योग्य मार्गावर आणून त्यांचं शिक्षण पूर्ण करणे हे काही समाजहिताचं जे काही कार्य आहे ते सब इन्स्पेक्टर रेखा यांनी आपल्या जीवनामध्ये ते केलेलं आहे आणि त्यांच्या या कार्यामुळे सर्वांना प्रेरणा मिळते। समाजहितासाठी सतत कार्यरत असणाऱ्या या वीरांगनेचा परिचय तुम्हाला निश्चितच प्रेरक ठरेल। चला तर आता विद्यार्थी मित्रांनो, आपण सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांचा परिचय जाणून घेऊया। पाठ्यपुस्तकामध्ये इथे तुमचा परिचय दिलेला आहे, त्यांचा परिचय दिलेला आहे। उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे जन्मलेल्या व सध्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील
रेल्वे पोलीस दलात असलेल्या विशेष कामगिरीने नावाजलेल्या कुमारी रेखा मिश्रा महाराष्ट्र राज्याचाही अभिमान बिंदू ठरल्या आहेत, कारण त्यांचे सामाजिक कामही स्तुत्य आहे. स्तुत्य म्हणजे प्रशंसनीय असं किंवा मग स्तुती करण्यासारखे. आता इथे सांगितलेलं आहे की सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा, तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो टिपाद्यामध्ये. स्थूल वाचनाचे हे काही तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये 4 धडे आहेत. या 4 धड्यांवर आधारित 6 प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारले जातात. त्या दृष्टिकोनातून हे पाठ अत्यंत महत्त्वाचे आहे. तर तुम्हाला टिपाद्या असा जर प्रश्न विचारला आणि त्यामध्ये सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांच्यावर टिपा लिहिण्यासाठी प्रश्न विचारला गेला तर तुम्ही ही माहिती त्याच्यामध्ये लिहू शकता. सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांचा जन्म कुठे झालेला आहे तर उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे झालेला आहे. परंतु शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या निमित्ताने त्या सध्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील रेल्वे पोलीस दलामध्ये विशेष कामगिरी करत आहेत. सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा या सध्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील रेल्वे पोलीस दलामध्ये विशेष कामगिरीसाठी नावाजलेल्या आहेत आणि महाराष्ट्र राज्याचाही अभिमान वाढेल असं कार्य त्यांनी केलेलं आहे. सामाजिक काम ते आपल्या नोकरीबरोबर त्यांनी सामाजिक कामसुद्धा केलेलं आहे. अलाहाबाद विद्यापीठातून इंग्रजी विषयात MA करून त्यांनी BEd सुद्धा केले व नंतर रेल्वे पोलीस दलाची परीक्षा उत्तीर्ण होऊन 2008 मध्ये मुंबईमध्ये रेल्वे पोलीस दलात उपनिरीक्षक म्हणजे सब इन्स्पेक्टर म्हणून त्यांनी आपली सेवा सुरू केली. रेल्वे पोलीस दलातील पहिल्या 2.5 वर्षाच्या सेवेतील 1 वर्ष त्यांनी महिला सुरक्षा यंत्रणेमध्ये काम पाहिले व पुढील अवघ्या 1.5 वर्षाच्या कालावधीत रेल्वे स्थानकावर भटकताना सापडलेल्या 434 अल्पवयीन म्हणजेच अगदी लहान वयातील मुलं ज्यांना काही कळत नाही. आपण 18 वर्षाखालील मुलांना सहसा आपण अल्पवयीन मुलं असे म्हणतो. तर मग असेच सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांनी त्यांच्या पोलीस दलातील कारकिर्दीमध्ये 2.5 वर्षाच्या सेवेमध्ये त्यांनी महिला सुरक्षा यंत्रणेमध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यापुढील त्यांनी अवघ्या 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये रेल्वे स्थानकावरती जे काही अल्पवयीन मुलं घर सोडून किंवा घरातून पळून आलेले असतात किंवा इतर कारणास्तव ही मुलं घरापासून लांब गेलेली असतात, अशी ही अल्पवयीन मुलं इकडे तिकडे भटकत असताना एकूण 434 अल्पवयीन मुला आणि मुलींना सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांनी त्यांच्या पालकापर्यंत सुरक्षितपणे पोहोचवण्याचे कार्य केलेले आहे. विविध कारणांमुळे स्वतःचे घर सोडून निघून आलेल्या मुंबईसारख्या मायानगरीत पोहोचलेल्या व भरकटलेल्या या बालकांना योग्य मार्गावर आणण्याचे मोठे कार्य रेखा मिश्रा यांनी केले. त्याबद्दल समस्त रेल्वे प्रशासनाला त्यांचा अभिमान वाटतो. तर बघा, आपली नोकरीमध्ये आपली सेवा किंवा कार्यरत बजावत असताना फक्त आपण नोकरी करणे म्हणजे आपलं काम संपलं ही विचारधारा त्यांची नव्हती. तर हे कार्य करत असताना या देशाचे नागरिक म्हणून या आपण पोलीस या क्षेत्रामध्ये कार्यरत असताना काही जबाबदाऱ्या आपल्या वाढलेल्या असतात आणि त्या जबाबदाऱ्या आपल्या समाजाच्या संबंधित असतात. मग अशा रीतीने त्यांनी आपल्या समाजकार्याला आपल्या नोकरीबरोबर सुरुवात केलेली होती की जेव्हा रेल्वे स्टेशनवर ते इन्स्पेक्टर म्हणून काम करत असताना अनेक मुलं त्यांना इकडे तिकडे भटकताना दिसायचे आणि मग त्या घर सोडून आलेल्या निराधार मुलांना अनेक कारणं ते असतात ते घर सोडण्याची. त्याचं वर्णन इथे पुढे दिलेलं आहे की ह्या अल्पवयीन मुलींनी घर सोडण्यापाठीमागचे अनेक कारणं असतात. त्याचं वर्णन पुढच्या परिच्छेदमध्ये दिलेलंच आहे. पण भरकटलेल्या या बालकांना योग्य मार्गावर आणण्याचे मोठे कार्य रेखा मिश्रा यांनी केलेलं आहे.
आता हे रेखाजींचे जे कार्य आहे ते राष्ट्र घडवण्याचेच एक कार्य आपण त्यांना म्हणू शकतो. अलीकडे समाज माध्यमांचा प्रभाव खूप वाढलेला आहे आणि त्याचे विपरीत परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. फेसबुकवरील गप्पांमध्ये अनेक समाजघटक व्यक्ती अजाणतेपणे मुलामुलींना फसवत असतात. अजाण मुलांना त्यांची फसवणूक केलेली जाते आणि अशा प्रकरणामध्ये मुलांना समजावून सांगणे खूप कठीण असते, कारण या वयामध्ये मुलांच्या भावना सैरभैर झालेल्या असतात. अशा वेळी रेखाजी त्यांना प्रेमाने, आपुलकीने समजवतात. कायद्याची भीती पण घातली जाते कधी कधी आणि पुढील आयुष्यातील भीषण परिस्थितीची जाणीव करून ते देतात आणि मुलांना त्यांच्या चुकीच्या मार्गापासून दूर करण्याचा ते प्रयत्न करत असतात. रेखाजींच्या या कुशल प्रयत्नामुळे अनेक मुले गैरप्रवृत्तीला बळी न चढता किंवा बळी न पडता पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहाच्या मार्गामध्ये सामील होतात. पूर्ण शिक्षण पूर्ण करण्यासाठी ते तयार होतात आणि खरे तर हे आपल्या समाजाचे, आपल्या राष्ट्राचे फार मोठे भाग्य आहे. एक प्रकारचे देशाचे भवितव्य घडवण्यासाठी हे कार्य आपला समाज रेखाजींच्या या कार्यामुळे नेहमीच त्यांचा कृतज्ञ राहील. मग अशा रीतीने जे काही कार्य रेखा मिश्रा यांनी केलेलं होतं त्या कार्याबद्दल समस्त रेल्वे प्रशासनाला पण त्यांचा अभिमान वाटतो. पहिल्याच केसमध्ये घरातून पळून आलेल्या 14 वर्षीय मुलाचे मन परिवर्तन करून त्यांनी त्याला सुखरूप त्याच्या आईवडिलांच्या ताब्यात दिले. सर्वसाधारणपणे असलेला पोलिसी बडगा दाखवण्याऐवजी मुझसे दोस्ती करोगे म्हणत भरकटलेल्या मुलामुलींना आईच्या प्रेमळ हृदयाने सन्मार्ग दाखवण्याचे कार्य त्यांनी केले व त्या करत आहेत. तर बघा, त्यांनी आपल्या केसमध्ये की जेव्हा अशा अल्पवयीन मुलं त्यांना मिळायचे, घरातून रागवून, पालकांची भांडून, पळून वगैरे मुलं यायचे, तर ते मुलांना ते पोलिसांचा बडगा दाखवण्याऐवजी की पोलीस कसे पोलिसांना असं वाटत असतात की सगळे मुलं ही गुन्हेगारी प्रवृत्तीचीच असतात आणि त्यांना किती सुधारण्याचा प्रयत्न केला तर ते सुधरू शकत नाही, असा जो काही वैचारिक पद्धत होती पोलिसांची ती त्यांनी तिथे न आजमावता एक आईच्या प्रेमळ हृदयाने मुलांना त्यांच्याशी जवळ साधून ते काही चुकीच्या मार्गावरती चालत होते हा मार्ग चुकीचा त्यांना दाखवून मग त्यांना सन्मार्गाने दाखवण्याचं कार्य त्यांनी केलेलं आहे. आता इथे पुढील पॅरेग्राफमध्ये त्यांनी ही मुलं का घर सोडून यायचं किंवा का त्यांना असं आईवडिलांपासून दूर जावं लागायचं याची काही कारणं सांगितलेले आहेत की वेगवेगळ्या कारणांनी पालकांची भांडण करून स्वतःचे घर सोडून पळून आलेली मुले, मुंबई शहराचे व अनेकदा बॉलिवूडचे आकर्षण असलेली मुले, शहरातील पत्ता माहीत नसताना कुठेतरी राहत असलेल्या नातेवाईकांना भेटायला आलेली व चुकलेली मुले. तर बघा, एकतर घरातून पालकांबरोबर वैचारिक विचार न जुळल्या कारणाने पालकांशी भांडून आलेले, स्वतःचे घर सोडून पळून आलेले मुलं किंवा मुंबईचे आणि बॉलिवूडचे आकर्षण असणारी ही मुलं किंवा मग शहरामध्ये जेव्हा ते नातेवाईकांकडे काही कारणास्तव नोकरीच्या निमित्ताने वगैरे कामाच्या निमित्ताने त्यांना भेटायला येतात आणि पत्ता न सापडल्यामुळे चुकलेली मुलं किंवा गरिबीमुळे त्रस्त होऊन कामाच्या शोधामध्ये मुंबईत पळून आलेली मुलं, क्वचित प्रसंगी समाजकंटकांनी अवैध कामासाठी फसवून पळवून आणलेल्या मुलामुलींना सोडवण्याचे काम रेखा मिश्रा यांनी केले. त्याचमुळे कुटुंबापासून दुरावलेली अनेक मुले पुन्हा शाळेत जाऊन नाचू बागडू लागले. त्यांना जीवनाचा आनंद मिळाला. एकदा तर दक्षिण भारतातून अपहरण करून आणलेल्या 3 तामिळ भाषिक शाळकरी मुलींना सोडून घरी पोहोचवण्याच्या कामात रेखाजींनी सलग 48 तास ड्युटीवर राहून काम केले होते. अथक प्रयत्न करून या मुलींना सुरक्षितपणे त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करेपर्यंत त्या स्वस्थ बसल्या नाही. म्हणजेच पोलीस ह्या कर्तव्यामध्ये कार्यरत असताना आईच्या प्रेमळ सहृदय त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि आपल्या कर्तव्य बजावत असताना
त्यांनी अथक प्रयत्न केलेले आपल्याला इथे त्यांचे पाहायला मिळते. तर विद्यार्थी मित्रांनो, पाठाच्या या भागामध्ये आपण सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांचा कामाकडे पाहण्याचा सामाजिक दृष्टिकोन आणि त्यांचे अथक प्रयत्न आपण या पाठाच्या माध्यमातून जाणून घेतले. पाठाच्या पुढील भागामध्ये आपण त्यांच्या अथक प्रयत्नांची आणि सामाजिक कार्याची माहिती जाणून घेणार आहोत आणि त्याचा सविस्तर अभ्यास आपण पाठाच्या पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.